1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। अखेर सर्व लाडक्या बहिणींची जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 8 फेब्रुवारी रविवार रोजी जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। डिसेंबर महिन्याचा हप्ता संक्रांतीच्या अगोदर 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली होती, तर अखेर तुमचे जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज रविवार आहे तरी पण पैसे वाटप कसे काय होत आहेत, तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये सोडला जात आहे, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जरी आज बँकांना सुट्टी असले तरी पण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की आज 8 फेब्रुवारी रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा आज आहे का, तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये आहे का तुमचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये आहे, हे सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमचे जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा पद्धतीच्या भरपूर बातम्या फिरत होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, अखेर आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा केले जात आहेत। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे जमा केला जाणार आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा। आता बघा लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो, परंतु तुम्हाला सुद्धा माहिती आहे की जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं बारामती मधील विमानी अपघातामध्ये निधन झालेलं होतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता, परंतु लाडक्या बहिणींनो आता तुमची प्रतीक्षा संपत आहे। आता कालच या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत्या, त्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींनो आचारसंहिता आता संपलेली आहे। त्या दृष्टिकोनातून राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होती, अर्धवट राहिलेली होती, तर अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा शेवटची संधी देण्यात आलेली आहे। या शेवटच्या संधीचं सोनं राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींनी करणं गरजेचं आहे, कारण लाडक्या बहिणींनो जर तुम्ही ही शेवटची संधी चुकवली तर तुमचा हप्ता बंद होणार आहे। यापुढे तुम्हाला हप्त्यांचे पैसे मिळणार नाही। त्यामुळे वाटत असेल की ही शेवटची संधी चुकू नये तर लाडक्या बहिणींनो ज्यांची केवायसी अर्धवट राहिलेली होती, केवायसी चुकलेली होती, तर त्या सर्व लाडक्या बहिणीने पुन्हा एकदा केवायसी करायची आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींची केवायसी बरोबर होते, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली नसेल, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले असतील, तर त्यांची आता जानेवारी महिन्याचे 19
हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे जमा झालेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींना एक काम करणं गरजेचं आहे। ते काम केल्यानंतर लगेच बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता यासोबत मागील नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे सुद्धा वाटप केले जाणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना ही लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, पोषणासाठी ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते। परंतु लाडक्या बहिणींनो या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत, तर ते आता घोटाळे दमादमाने बाहेर निघायला लागलेले आहेत। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा घोटाळा पुरुषांनी केलेला होता, सर्वात मोठा घोटाळा सरकारी महिलांनी केलेला होता, सर्वात मोठा घोटाळा वय जास्त असणाऱ्या महिलांनी सुद्धा केलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींना होत काय होतं की ज्या बहिणी श्रीमंत आहेत त्यांना पैसे मिळत होते, परंतु ज्यांना गरज होती, ज्या खरोखर पात्रतांमध्ये बसत होत्या, ज्या गरजू लाडक्या बहिणी होत्या, तर त्यांच्यापर्यंतच हे पैसे येत नव्हते। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो सरकारच्या माध्यमातून केवायसीची प्रोसेस आणण्यात आलेले होते। आता या केवायसीच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणी फक्त पात्र बहिणींनाच पैसे मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्ही केवायसी नंतर पात्र ठरलेला असाल तर तुम्हाला पैसे 100% येणार आहेत। परंतु ज्या बहिणी केवायसी नंतर अपात्र असतील तर त्यांना पैसे येणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण बघून घेऊयात की ज्यांची केवायसी पूर्ण झालेली असेल, ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले असतील तर त्यांना जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा होत आहे। याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींना आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या, भरपूर लाडक्या बहिणींनी SMS केलेले आहेत, भरपूर लाडक्या बहिणींनी फोन सुद्धा केलेले आहेत। त्यांच्याकडून विचारपूस केली जात होते की आज आमच्या खात्यामध्ये किती वाजेपर्यंत पैसे येतील। तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात, तर या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे वितरण करणं शक्य होत नसतं, कारण लाडक्या बहिणींनो हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात असतात आणि या डीबीटीची लिमिट एका दिवसाला 35 लाख बहिणींची आहे। म्हणजेच आज 35 लाख बहिणी, उद्या 35 लाख बहिणी, परवा दिवशी 35 लाख बहिणी, अशा पद्धतीने हे पैसे वितरित होत असतात। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगायचं झालं तर हे पैसे पुढील 3 दिवस अशाच पद्धतीने वितरित होणार आहेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। परंतु ज्या बहिणी गरजू नसतील, ज्या बहिणी पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही, कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आपण नियम कोणकोणते आहेत, पात्रता कोणकोणत्या आहेत त्यावरती नजर टाकूयात। परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, यासोबत लाडक्या बहिणींनो कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही तर याची माहिती सुद्धा देतच आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्ही जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे, कारण लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून जानेवारीच्या हप्त्यासाठी काही महत्त्वाचे नियम, काही महत्त्वाच्या पात्रता, अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे येतील। परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण पात्रता कोणकोणत्या आहेत, नियम, अटी शर्ती कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना सर्व मिळून किती पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार नाहीत याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देऊन टाकत आहे। यासोबत लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेले होते, तर या गॅस कनेक्शनचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये कधीपासून येणार आहेत हा प्रश्न सुद्धा विचारण्यात येत होता। तर बघा लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून नियमितपणे हप्ता मिळत असेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे हे 100% वितरित होणार आहेत। बघा आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामधील गरीब कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होत असतात। त्याच पद्धतीने राज्य सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना सुद्धा गॅस कनेक्शनचे पैसे वितरित केले जाणार आहेत। परंतु हे गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्वांना सोडण्यात येणार नाही, याच्यामध्ये सुद्धा काही नियम, काही पात्रता, काही अटी शर्ती सुद्धा लागू करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर याच्यामध्ये पात्रता, अटी
अटी-शर्ती आणि नियम कोणकोणते आहेत हे तुम्ही आवर्जून जाणून घेणं गरजेचं आहे। तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर पात्रता नियम अटी-शर्ती कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर पात्र बहिणींची यादी, अपात्र बहिणींची यादी कशा पद्धतीने जाहीर करण्यात आलेली आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। जर तुम्ही पात्रतेच्या यादीमध्ये असाल तर पैसे येतील, अपात्रतेच्या यादीमध्ये असेल तर पैसे येणार नाहीत। मग तुम्ही पात्रतेच्या यादीमध्ये आहात का अपात्रतेच्या यादीमध्ये आहात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार येत आहे। त्यामुळे आता इथून पुढे फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जातील, अपात्र बहिणींना पैसे येणार नाहीत अशी माहिती सुद्धा मिळालेली आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, ही केवायसीची प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये जोरदार पद्धतीने सुरू होते। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींची केवायसी ही कसून काटेकोर पद्धतीने करण्यात आलेली आहे। कारण सरकारच्या एक गोष्ट लक्षात आलेली होते की अपात्र बहिणींची संख्या ही पात्र बहिणींपेक्षा जास्त आहे। त्यामुळे अपात्र बहिणींना या योजनेमधून अपात्र करायचं होता आणि पात्र बहिणींचा लाभ सुरळीतपणे सुरू ठेवायचा होता। त्यामुळे अपात्र बहिणींना याच्यामधून अपात्र करण्यासाठी सरकारने सर्वात मोठी युक्ती लढवलेली होती। ती युक्ती म्हणजे काय तर बघा लाडक्या बहिणींना, ती युक्ती म्हणजे केवायसी। बघा या केवायसी मुळे काय झालेलं आहे तर या लाडकी बहीण योजनेमध्ये साक्षरता आलेली आहे, या लाडकी बहीण योजनेमध्ये सुलभता आलेली आहे। ही लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी अशा पद्धतीच्या गोष्टी करण्यात आलेल्या होत्या। तर एकंदरीत आपण हे केवायसी कोणी करायचे आहे, कधीपर्यंत करायचे आहे याविषयी सुद्धा माहिती देणार आहोत। ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळालेले नव्हते किंवा त्यामागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नव्हते त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमच्या हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये सुरळीतपणे जमा होतील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच बहिणींनो तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। बघा लाडकी बहिणींनो, तुम्हाला आठवत असेल एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला होता की ही लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ देणार नाही आणि तुम्ही सुद्धा पाहत आहात ही लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही, ही लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आता एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला होता की ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे वेळेवर मिळत राहतील। त्यामुळे अशा कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा राहणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांची बँकांची यादी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। यासोबत कोणकोणते नवीन नियम लागू झालेले आहेत त्याविषयी सुद्धा नजर टाकणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला जिल्ह्यांची बँकांची यादी सोबतच या ठिकाणी कोणत्या बहिणींना पैसे मिळतील, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाही ही माहिती सुद्धा समजून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। आता बघा लाडकी बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, तर एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात। एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या वेळेस शब्द दिलेला होता की ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील त्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार नाही आणि सध्याच्या स्थितीला पाहत असाल तर ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत त्यांना पैसे मिळत आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळालेले नव्हते, ज्यांची केवायसी अर्धवट झालेली होती, चुकलेली होती, त्या लाडक्या बहिणींना दिलासा देण्यात आलेला आहे। त्यांना पुन्हा एकदा केवायसीची संधी देण्यात येत आहे। यासोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी बरोबर झालेली होते, ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आलेले होते, ज्या लाडक्या बहिणी आता जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तर त्या सर्व लाडक्या बहिणींचे जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे त्या लाडक्या बहिणींना जानेवारीच्या 19 हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे, म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांचं सरकार आहे। हे सरकार दिलेला शब्द पाळत असता यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी शब्द दिलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरळीतपणे सुरू आहे। ही लाडकी बहीण योजना काय बंद झालेली नाही। म्हणजेच एकंदरीत विचार करायला गेला तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही, कारण तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्यात येत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, या
जानेवारीच्या हप्त्यासाठी नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी महत्त्वाचे 5 नियम लागू करण्यात आलेले आहेत. कारण लाडक्या बहिणींना नवीन वर्ष सुरू होऊन आता 1 महिना उलटून गेलेला आहे. तर या नवीन वर्षापासून महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे. नवीन वर्षातील सर्वात पहिला हप्ता आहे, त्यामुळे या पहिल्या हप्त्यापासून काही नवीन नियम लागू करण्यात येत आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर म्हणजेच 2024 सालामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते. परंतु 2024 सालामध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये जास्त काही नियम लावण्यात आलेले नव्हते. 2-4 नियम होते. त्या नियमांच्या आधारावरतीच हे पैसे सोडले जायचे. परंतु कालांतराने योजनेमध्ये बदल झाले. सरकारच्या तिजोरीवरती भार आला. अपात्र बहिणींची संख्या मोठी दिसत होते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 2026 सालापासून नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. ज्या लाडक्या बहिणी या नवीन नियमांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500, नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 असे टोटल मिळून 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये पात्रतांमध्ये पात्र ठरत नसतील तर त्यांना पैसे येणार नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत विचार करायला गेला तर लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, या तारखेला पैसे जमवतील अशा प्रकारच्या बातम्या फिरल्या. परंतु अखेर अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक सुद्धा लागलेला आहे. कारण बहिणींची जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा, नोव्हेंबर डिसेंबरच्या 3,000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. परंतु लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर नियम आणि पात्रता लक्षात घ्या. जर तुम्ही या नियमांमध्ये पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल, नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे जमा केले जाणार आहेत. तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर नियम आणि पात्रता कोणकोणत्या आहेत त्याचीच माहिती देतच आहे. बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर सर्वात पहिली महत्त्वाची पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. दुसरी पात्रता उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असायला पाहिजे. सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. अशा पद्धतीच्या या 3 पात्रता. यासोबत 5 एकरांपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे. लाडक्या बहिणींकडे ट्रॅक्टर असू द्या परंतु मोठमोठ्या गाड्या नसायला पाहिजेत. यासोबत लाडक्या बहिणी मोठमोठ्या फ्लॅटमध्ये किंवा मोठमोठ्या बंगल्यांमध्ये राहत नसायला पाहिजेत. लाडक्या बहिणी या गरजू असल्या पाहिजेत, आर्थिकदृष्ट्या गरीब असल्या पाहिजेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असले पाहिजे. त्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असल्या पाहिजेत. त्या लाडक्या बहिणीचं वय हे 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे. तर अशाच लाडक्या बहिणींना यापुढे हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे मिळत राहतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी या नियमांमध्ये या अटी शर्तींमध्ये पात्रतांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण पात्रता, नियम, अटी शर्ती पाहिलेले आहेत. आता आपण थेट जिल्ह्यांच्या यादी आणि बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर एकंदरीत आपण आता जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी ठरत आहे. तुमचं बँक खाते या बँकेपैकी असेल तर तुमच्यासाठी सुद्धा दिलासा देणारी बातमी ठरत आहे. बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे शहरापासून ते मुंबई शहरापर्यंत टोटल 36 जिल्हे आहेत. याच्यामध्ये पुणे विभाग, अमरावती विभाग, कोकण विभाग आहे. तर असे विभाग सुद्धा यामध्ये मोडलेले आहेत. सर्वात जास्त लाडक्या बहिणींची संख्या ही मुंबई शहर, पुणे शहरामध्ये आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो पुणे शहरातील, मुंबई शहरातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सर्वात अगोदर संपेल. यानंतर उर्वरित जिल्ह्यामधील सर्वच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो बँकेच्या संदर्भात काही नियम लागू झालेले आहेत. त्याच्यामध्ये बँकेचा पहिला नियम बँक खात्याची केवायसी करा. बँकेचा दुसरा नियम बँकेमध्ये मिनिमम बॅलन्सचा नियम पाळा. बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवा. अशी महत्त्वाची नियम तुम्हाला पाळावे लागतील. बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आता आपण डायरेक्ट मेन मुद्द्याकडे वळूयात. बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप केले जाणार आहेत. परंतु ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये मिळालेले असतील त्यांना आता 1,500 रुपये लवकरच मिळणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये प्रतीक्षा संपू शकते. हा फक्त अंदाज आहे, परंतु सरकार अधिकृतपणे माहिती देईल त्यानंतर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. सध्याच्या स्थितीला केवायसी सुरू आहे. केवायसी केले नसेल तर केवायसी करा. आधार कार्ड बँकेला लिंक करा. महत्त्वाची कामे करा जेणेकरून पैसे जमा होतील.